नमस्कार मित्रांनो, मी सुरेखा स्वागत करते हितगुज या चॅनलवरती. कोणाकोणाला विसरायची सवय आहे. मी माझंच उदाहरण देऊन सांगेन. खरं तर मला विसरायची सवय नाही आहे, पण तुम्ही ती अर्जुन आणि द्रोणाचार्यांची गोष्ट ऐकली असेलच. झाडाला बांधलेल्या पक्ष्याची. द्रोणाचार्य त्यांच्या प्रत्येक शिष्याला बोलवतात आणि विचारतात, तुला काय काय दिसतंय ते सांग. सगळे शिष्य एक एक करून येतात. कोणी म्हणतं की मला झाड दिसतंय, कोणी म्हणतं मला पक्षी दिसतोय, कोणी म्हणतं मला आकाश दिसतंय, झाड दिसतंय, पक्षी दिसतोय. फक्त अर्जुन एकटाच विद्यार्थी असा असतो जो म्हणतो मला फक्त पक्ष्याचा डोळा दिसतोय. तशीच सवय मला पण आहे. कुठलंही काम हातात घेतलं की मला फक्त ते पक्ष्याचा डोळा दिसावा तसं माझं टार्गेट दिसतं, बाकी काही दिसत नाही. सो ह्याला ॲक्च्युली ही चांगली सवय आहे तसं म्हणायला गेलं तर, पण याचे दुष्परिणामही आहेत. आता या सवयीचे दुष्परिणाम सांगते. मी जेव्हा जेवण बनवत असते तेव्हा मी ऑफिसचं काम करत नाही, कारण ऑफिसचं काम मध्येच करायला घेतलं की मी गॅसवरती काय ठेवलं ते विसरून जाते. सो जेवण बनवत असताना ऑफिसचं काम बंद आणि ऑफिसचं काम करत असताना जेवण बंद. आणि इन केस जर करायचं झालंच तर मी सरळ मोबाईलवर रिमाइंडर लावते, 10 मिनिटांनी मला गॅस बघायचा आहे आणि बंद करायचा आहे. सो हा माझा पर्सनल अनुभव आहे. असं खूपदा होतं, कधी कधी फोनवर बोलता बोलता मी गॅसवरती काय ठेवलं आहे ते विसरून जाते. तोपर्यंत तिकडे सगळं जळालेलं असतं. तेव्हापासून मी हे असे प्रकार मोस्टली टाळते. तर हाच विसराळूपणा खूप लोकांना असतो आणि खरं तर याचे दुष्परिणाम ऑफिसमध्येही होतात. आता सध्याच्या काळामध्ये ऑफिसमध्ये मल्टीटास्किंगचा बोजवार आहे. तुम्हाला माहीतच असेल की खूप सारे डेडलाईन्स फॉलो करायचे असतात, त्यामुळे एकाच कुठल्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करून काम करणं खूप कठीण असतं आणि कामं एकामागोमाग एक ते येत राहतात. सो या सर्वांवरती सोल्युशन म्हणजे काय, तर एक सिम्पलसा असा ॲप आहे जो मी रोजच्या वापरामध्ये ऑफिस कामासाठी वापरते, ज्याचं नाव आहे टू डू लिस्ट. सो बघूया आपण कसा यूज करायचा आहे खरं तर हा ॲप. बघूया तर या टू डू लिस्टचे काय काय फायदे आहेत. सर्वात पहिला फायदा असा आहे की तुम्ही तुमचं दिवसाची जी प्लॅन आहे तो खूपच इफेक्टिव्ह म्हणजे उत्तम पद्धतीने प्लॅन करू शकता. दुसरं आहे तुम्ही तुमची कार्यक्षमता खूप चांगल्या पद्धतीने वाढवू शकता. तिसरं असं आहे की जे लक्षात ठेवण्यामुळे तुमच्या मेमरीवरती किंवा तुमच्या स्मरणशक्तीवरती जो ताण येतो तो ताण तुम्ही कमी करू शकता. चौथा फायदा असा आहे की याच्यामुळे तुम्ही मल्टीटास्किंग ज्याला आपण म्हणतो ते खूपच उत्तम रीतीने सांभाळू शकता. आणि पाचवा फायदा असा आहे की फॉलोअप्स जो कॉर्पोरेट्समध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो, ते फॉलोअप्स नावाची जी ॲक्टिव्हिटी आहे ती खूप उत्तम रीतीने तुम्ही ह्या ॲपद्वारे करू शकता. तर टू डू लिस्ट कोण कोण वापरू शकतं, कोणीही जो ऑफिसमध्ये काम करत असेल किंवा विद्यार्थीही याचा वापर करू शकतात. तर बघूया पुढे की कसं वापरायचं आहे ते. तर टू डू लिस्ट तुम्ही कसं डाउनलोड कराल. टू डू लिस्टचं डेस्कटॉप व्हर्जन पण अवेलेबल आहे आणि मोबाईलमध्ये ॲप व्हर्जन पण अवेलेबल आहे. सो तुम्ही डेस्कटॉप व्हर्जन डाउनलोड करत असाल तर गुगलवर जाऊन तुम्ही टू डू लिस्ट टाकाल, तुम्हाला एक साईट ओपन होईल टू डू लिस्ट नावाची. त्याच्यावरती जाऊन तुम्ही लॉग इन करू शकता जर तुमचं ऑलरेडी जीमेल अकाउंट असेल तर. आता याच्यामध्ये 2 ऑप्शन्स अवेलेबल आहे, एक पेड सबस्क्रिप्शन आहे आणि एक फ्री ट्रायल व्हर्जन आहे. सो सुरुवातीला तुम्ही फ्री ट्रायल व्हर्जन वापरू शकता आणि जर तुम्हाला हे जमलं तर तुम्ही त्याचं पेड व्हर्जनही घेऊ शकता. आता पेड व्हर्जनमध्ये काही एक्स्ट्रा फीचर्स आहेत जे फ्री ट्रायलमध्ये नसणार आहेत. तर आता सध्या तरी आपण फक्त फ्री ट्रायल व्हर्जन बघणार आहोत. जेव्हा ॲपमध्ये लॉग इन करतात तर तुम्हाला स्क्रीनवरती काय काय दिसतं. सर्वात पहिलं तर तुम्हाला तिथे एक प्लस साईन आहे रेड कलरमध्ये, ज्याच्या पुढे लिहिलेलं आहे ॲड टास्क. त्याच्यानंतर खाली ऑप्शन्स अवेलेबल आहेत, सर्च, इनबॉक्स, टुडे, अपकमिंग, फिल्टर्स अँड लेबल्स, मोर, फेवरेट, माय प्रोजेक्ट्स आणि डिस्प्ले. बघूया आता टास्क कसा क्रिएट करायचा आहे. टास्क क्रिएट करण्यासाठी तुम्ही क्रिएट टास्कवरती क्लिक करणार आहात. त्याच्यानंतर एक विंडो ओपन होईल ज्याच्यामध्ये तुम्हाला टास्क नेम टाकायचा आहे, त्याच्या खाली डिस्क्रिप्शन टाकायचं आहे, त्याच्या खाली तुम्हाला तिकडे कॅलेंडरचं ऑप्शन दिसेल, त्याच्या बाजूला प्रायोरिटीचं ऑप्शन दिसणार आहे, नंतर रिमाइंडर आहे, लेबल्स आहे, डेडलाईन आहे, लोकेशन आहे आणि त्याच्या पुढे खाली इनबॉक्स आहे, बाजूला ॲड टास्क आहे आणि कॅन्सल आहे. आता डेडलाईन आणि लोकेशन्स हे जे ऑप्शन्स आहेत ते फक्त पेड व्हर्जनमध्ये अवेलेबल आहेत, फ्री सबस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल नाही आहेत.
बाकीचे जे 4 आहेत ते फ्री सबस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. आता तुम्हाला जर सपोज मी इथे एक एक्झाम्पल टाकलेलं आहे की मी एक प्रिपेअर करत आहे PPT. सो मी इथे टास्क नेममध्ये टाकलेलं आहे प्रिपेअर PPT. त्याच्याखाली डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकलेलं आहे ऑन टॉपिक XYZ. खाली मी टाईम सिलेक्ट केलेला आहे आणि डेट सिलेक्ट केलेली आहे. जर मला त्याची प्रायोरिटी सिलेक्ट करायची असेल तर मी प्रायोरिटीवरती क्लिक करू शकते. आता प्रायोरिटीमध्ये हे ऑप्शन्स अवेलेबल आहेत P1, P2, P3, P4 म्हणजेच प्रायोरिटी 1, प्रायोरिटी 2, प्रायोरिटी 3 आणि प्रायोरिटी 4 हे 4 ऑप्शन्स तिथे अवेलेबल आहेत. चला तर डिटेलमध्ये बघूया. आता ॲड टास्कमध्ये तुला खाली कॅलेंडर दिसत होतं, त्या कॅलेंडर्समध्ये काही ऑप्शन्स अवेलेबल आहेत. शॉर्टकट्स ज्याला आपण म्हणतो ते अवेलेबल आहेत. तर हे शॉर्टकट्स काय आहेत, इथे तुम्ही टास्क क्रिएट केल्यानंतर डेट वगैरे सिलेक्ट न करता डायरेक्टही टाकू शकता की मला या वीकेंडला हा टास्क करायचा आहे किंवा नेक्स्ट वीकमध्ये टास्क करायचा आहे किंवा काही टास्कला मला सध्याला तरी त्याची तारीख माहीत नाही आहे की कधी करायचं आहे. सो मी नो डेट सिलेक्ट करूनही टास्क क्रिएट करू शकते. त्याच्यानंतर खाली इथे मला कॅलेंडरचं ऑप्शन दिसते. कॅलेंडरमध्ये मी जाऊन कुठली तारीख कुठला वार ते सगळं सिलेक्ट करू शकते. त्याच्यानंतर खाली दिसतं टाईम ऑप्शनवरती सिलेक्ट केल्यावरती मी तिकडे त्याचा टाईम देखील टाकू शकते. सपोज मला उद्या PPT जी बनवायची आहे ती मला उद्या बनवायची आहे. सो मी उद्या 1 ऑक्टोबर तारीख सिलेक्ट केलेली आहे आणि मी त्याचा टाईम सिलेक्ट केलेला आहे 9:30 वाजताचा आणि मी सेव्ह करणार आहे. त्याच्यानंतर जर मला हेच काम दर आठवड्याला करायचं असेल किंवा मला दररोज करायचं असेल तर मी खालच्या रिपीट ऑप्शनवरती क्लिक करणार आहे. आता या रिपीट ऑप्शनमध्ये काय काय अवेलेबल आहे, तर मला हा टास्क एव्हरीडे म्हणजे दररोज करायचा आहे, एव्हरी वीक म्हणजे दर आठवड्याला करायचा आहे की एव्हरी वीकडे पर्टिक्युलर कुठल्या तरी दिवसाला म्हणजे सपोज प्रत्येक सोमवारी किंवा प्रत्येक मंगळवारी करायचं आहे किंवा मंडे टू फ्रायडे करायचं आहे तसंही टाकू शकते. एव्हरी मंथ करायचं असेल, सपोज मला एखादं काम दर महिन्याला फक्त 15 तारखेला करायचं आहे, सो मी एव्हरी मंथ ऑन 15th टाकू शकते. एव्हरी इयर ऑन 15th पण टाकू शकते. तर हे झालं रिपीटचं ऑप्शन याच्यामध्ये अवेलेबल आहे. आता इथे मी एक एक्झाम्पल दाखवलेलं आहे. मी प्रिपेअर PPTचा टास्क क्रिएट केला होता, त्याच्या खाली मी टाकलं होतं ऑन टॉपिक XYZ. त्याच्यानंतर मी इथे तारीख सिलेक्ट केली होती 1 ऑक्टोबर आणि त्याचा टाईम सिलेक्ट केला होता 9:30 वाजताचा. त्याच्यानंतर हा टास्क माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, सो मी त्याला प्रायोरिटी 1 दिलेला आहे आणि ॲड टास्कवरती क्लिक केलेला आहे. ॲड टास्कवरती क्लिक केल्यावरती आता हा जो क्रिएट केलेला टास्क आहे तो इनबॉक्समध्ये जातो. बघूया आता इनबॉक्समध्ये काय काय फीचर्स अवेलेबल आहेत ते. ओके, आता इनबॉक्सवरती क्लिक केल्यावरती तुम्हाला काय काय दिसतं. इनबॉक्सवरती क्लिक केल्यावरती तुम्ही जितके पण टास्क क्रिएट केलेले आहेत ते सर्व टास्क तुम्हाला डेट वाईज त्या लिस्टमध्ये दिसतात. आता मी इथे 2 स्क्रीनशॉट लावलेले आहेत. पहिलं तर वरचं तुम्हाला पूर्ण टास्कची लिस्ट दिसत आहे आणि खालती जो इनबॉक्समध्ये आहे त्या गोलवरती तुम्हाला टिक केलेलं दिसत आहे. ते टिक आहे, तुम्ही टास्क जर क्रिएट केला आहे आणि तुमचं ते काम करून झालेलं आहे तर त्या गोलवरती क्लिक केल्यावरती तो टास्क त्या लिस्टमधून निघून जातो, म्हणजेच तो कंप्लीट झालेल्या टास्कमध्ये येऊन जातो. सो हळूहळू तुमची वरची जी लिस्ट आहे टास्क क्रिएट केलेल्याची किंवा टास्क बनवल्याची ती कमी कमी होत कंप्लीटमध्ये जाते. तसं याचं प्रोसेस असतं. आता बघूया इनबॉक्सचा अजून काय काय वापर करता येतो. आता मी सांगितलं की आपल्याला पूर्ण टास्कची लिस्ट इनबॉक्समध्ये दिसते. आता इनबॉक्सच्या बाजूला मला 3 ऑप्शन्स दिसत आहे. एक तर एडिटचं ऑप्शन आहे, दुसरं कॅलेंडरचं ऑप्शन आहे, तिसरं कमेंटचं ऑप्शन आहे आणि त्याच्या बाजूला 3 डॉट्स दिसत आहेत. आता सपोज मी या आठवड्यामध्ये 5 काम प्लॅन केले होते, पण माझे 5 कामापैकी फक्त 3च काम झालेले आहेत, 2 अजूनही पेंडिंग आहेत. सो आता मला हे 2 जे टास्क आहेत ते मला पुढच्या आठवड्यासाठी प्लॅन करायचे आहेत. सो मी काय करणार आहे, मी त्या इनबॉक्सवरती जाणार आहे. त्या टास्कच्या समोर जे एडिटचं ऑप्शन दिसत आहे त्या एडिटच्या ऑप्शनवरती क्लिक करणार. आता त्या एडिटच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यावरती मला काय काय ऑप्शन्स देतात, तर मी त्या टास्कची डेट चेंज करू शकते, त्याचा टाईम चेंज करू शकते, त्याच्यानंतर त्याची प्रायोरिटी चेंज करू शकते किंवा मला जर त्या टास्कवरती काही कमेंट टाकायचे असेल, सपोज मी एखादा टास्क करायला घेतला आहे पण माझं काम कशामुळे तरी अडलेलं आहे, सो कशामुळे अडलेलं आहे ते मी त्या कमेंटमध्ये टाकू शकते. त्याच्या व्यतिरिक्त
जर मला टास्क वर खाली करायचे आहेत तर तेही करू शकते. तर हे सर्व ऑप्शन्स जे आहेत ते आपण इनबॉक्समध्ये जाऊन करू शकतो. इथे आता फिल्टर्स आणि लेबल्सचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. फिल्टर्समध्ये ऑलरेडी तिथे 13 इनबिल्ट फिल्टर्स अवेलेबल आहेत. हे फिल्टर्स काय आहे तर तुम्ही प्रायोरिटी वाईज फिल्टर्स लावू शकता. जिथे तुम्ही डेट नाही टाकलेले आहेत ते डेट टाकूनही तुम्ही फिल्टर्स लावू शकता किंवा डेट न टाकलेले टास्कचे फिल्टर्स लावू शकता. त्याच्यानंतर असाईन तुम्ही म्हणजे मला स्वतःला कोणी काही टास्क असाईन केलेला आहे का ते बघायचं असेल तर तुम्ही असाईन टू मीवाले टास्कचा फिल्टर लावू शकता. आता मी दुसरं कोणाला टास्क असाईन केलेले आहे का ते बघायचं असेल तर असाईन टू अदर्स, म्हणजे मी दुसरं कोणाला काही काम सांगितलेलं आहे ते टास्क बघायचे असेल तर असाईन टू अदर्स. असे वेगळे टोटल 13 खूप सारे फिल्टर्स अवेलेबल आहेत जे तुम्ही ते टाकून बघू शकता. त्याच्यानंतर ॲड लेबल्स म्हणून ऑप्शन अवेलेबल आहे. आता तुम्हाला कस्टमाइज लेबल्स क्रिएट करायचे असतील, इथे असलेल्या लेबल्सच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही नवीन लेबल्स ॲड करायचे असतील तर तुम्ही ते लेबल्सही क्रिएट करू शकता. त्या लेबल्स क्रिएट करण्यावरती तुम्हाला तुमचं लेबलचं नाव टाकायचं आहे. तुम्हाला जर तिकडे त्याला काही कलर द्यायचं असतील तर तुम्ही कलरही सिलेक्ट करू शकता. तुमचा एखाद्या टास्कला फोकस करायचं असेल तर त्याला ॲड टू फेवरेट्समध्ये टाकून ॲड करू शकता. आता तुम्हाला अजून एक ऑप्शन अवेलेबल आहे ते म्हणजे मॅनेज प्रोजेक्ट्स. मॅनेज प्रोजेक्ट्स म्हणजे काय आहे, सपोज मी एका वेळेस खूप साऱ्या प्रोजेक्ट्सवरती काम करत आहे. फॉर एक्झाम्पल आता माझा हा प्रिपेअर PPT हा एक प्रोजेक्ट झाला. मी अजूनही दुसऱ्या कुठल्या प्रोजेक्ट्सवरती काम करत आहे किंवा मी काही रिपोर्ट्स बनवत आहे किंवा काही सॉफ्टवेअरवरती काम करत आहे. तो सॉफ्टवेअरवरती काम करते हा माझा दुसरा प्रोजेक्ट झाला. आता प्रिपेअर PPTमध्ये पण माझे काही सब टास्क असू शकतात. म्हणजे सपोज मला PPT बनवण्यासाठी सर्वात पहिले तर मला सर्व माहिती गोळा करायची आहे, सो तो एक टास्क झाला. त्याच्यानंतर सपोज मला कोणाकडून काही इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आहे किंवा घ्यायची आहे, सो तो एक टास्क झाला. त्याच्यानंतर मला काही रिपोर्ट्स बनवायचे असतील प्रेझेंटेशनमध्ये टाकण्यासाठी तर तो एक टास्क झाला. सो असे वेगळे टास्क असू शकतात, सब टास्क, जे मला त्या PPTच्या प्रोजेक्ट्समध्ये ॲड करायचे असतील. सो मी ते एका प्रोजेक्टच्या अंडर मल्टिपल टास्क क्रिएट करू शकते. असे माझे मल्टिपल प्रोजेक्ट्सही असू शकतात आणि मल्टिपल प्रोजेक्ट्स मी एकाच वेळी टू डू लिस्टमध्ये टाकून त्याला प्लॅन करू शकते, त्याला रिशेड्यूल करू शकते किंवा जर तो झाला नसेल तर त्याच्यावरती प्रायोरिटी सेट करून त्यांना कंप्लीट करू शकते. तर हा त्याचा फायदा आहे मॅनेज प्रोजेक्ट्सचा. आजच्या पुरतं इतकंच. पुढल्या वेळेस आपण नवीन विषयावरती चर्चा करणार आहोत. तुम्हाला जर याच्यावरती काही क्वेरीज असतील किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये टाकू शकता. थँक्यू.